आपल्या दमदार अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. पण तुम्हाला माहीत आहे का, मनोरंजन विश्वात आपलं नाव निर्माण करण्यासाठी पुण्याहून मुंबईत आल्यानंतर मानसीला विविध अडचणींना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर ती नेमकी कुठे राहिली आणि करिअरच्या सुरुवातीचा तो खडतर प्रवास नेमका कसा होता, याबाबत तिने स्वतः लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलंय. 2008 मध्ये जेव्हा मी आले मुंबईमध्ये हं. तेव्हा मी सुरुवातीला आईच्या मैत्रिणीच्या घरी राहिले होते ओके. आणि तिकडनं मग सुरुवात खरं तर झाली होती. अ, पण त्यातून एक गोड मला आठवण तुला सांगायची आहे, ती म्हणजे जबरदस्त या माझ्या पहिल्या चित्रपटात जेव्हा मी पदार्पण केलं हं. तेव्हा मुंबईशी खरं माझं नातं अजिबातच नव्हतं. पण काही आमचे शॉट्स मुंबईमध्ये असल्या कारणाने आम्ही महेश कोठारे सरांच्या घरी राहिलो होतो, मी आणि सिरियसली? पुष्कर. हो, वाह! आणि मी पण पुण्याची, पुष्कर पण पुण्याचा, म्हणजे पुष्कर जोग. त्यामुळे मला हे आठवतंय की आय थिंक पहिले काही दिवस आम्ही महेश सरांच्या घरी राहिलो आणि मग त्याच्यानंतर एक थोडासा अंदाज आलेला की आता इथे सगळी कामं होतात, तर पुण्यात राहून खर्च वाढवण्यापेक्षा येण्या जाण्याचा किंवा वेळ पण खर्च करणं फारच अवघड. म्हणजे तेव्हापासूनच मी फार आय एम व्हेरी पर्टिक्युलर विथ टाईम. म्हणजे मला वेळेवर पोचणं, वेळेवर निघणं हे फार आवडतं. त्यामुळे मग असा विचार केला की मुंबईतच राहणं हे बेटर आहे. तर मग तेव्हा माझ्या आईच्या मैत्रिणींनी मदत केली ओके. आणि मावशींनी मदत केल्यामुळे मी मुंबई खऱ्या अर्थाने बघू शकले. बाकी तर तुला माहितीच आहे, तेव्हापासूनचा आत्ताचा प्रवास हा मुंबईमय आहे बरं कम्प्लिटली. तू त्या तुझ्या मैत्रिणीचं आईच्या मैत्रिणीचं घर होतं कुठे एक्झॅक्टली? malaड की गोरेगाव? सो गोरेगाव हब मॉलच्या पाठीमागे होतं, ओके. त्यामुळे जवळ होतं. जवळ होतं. आणि तेव्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण आणि लहान पडद्यावर पदार्पण हे मी एकत्र एकत्रच केलं केलं. होतं. येस. सो माझं नशीब की जयपान स्टुडिओच्या एक्झॅक्टली पाठीमागे हे घर होतं. राईट. जे आता ऑब्व्हियसली ते तेव्हा फक्त 3 मजली बिल्डिंग होती, आता ते रिडेव्हलपमेंटला गेलं. माझं मॅक्झिमम शूट 4 दिवस सासूचेचं जयपान जयपान स्टुडिओजमध्ये स्टुडिओ. व्हायचं. येस. सो ते इतकं जवळ झालं की म्हणजे मला, माझ्या आईवडिलांना असं म्हणजे खूप आम्हाला, म्हणजे खोटं नाही सांगत आहे, पण खूप भरून आलं होतं की पहिल्यांदाच सोय झाली ती इतकी. म्हणजे देवाला छान काळजी झाली. असते आपण येस. म्हणतो ना, की कुठेतरी देवाला काळजी होती की, आणि ते झालं. कारण जास्त मुंबईत प्रवास तुला काहीच करावासाच नाही. नाही. म्हणजे मला सांगायला खरं फार लाज वाटते, पण मी अजूनही मुंबईमध्ये राहून ट्रेनचा प्रवास केलेला नाहीये. सिरियसली? नाही, अजूनपर्यंत नाही केलंस? नाही. माझ्या मते प्रत्येक ना ट्रेन ना बस, म्हणजे दोन्हीही नाही. सो तू ऑटो आणि कार आणि ह्या म्हणजे सगळ्यांनी खरी मुंबई जर बघायची असेल तर असं म्हणतात की ट्रेननी ट्रेननी. प्रवास करावा येस. किंवा डेफिनेटली. बसनी मला तू प्रवास आधी करावा. सांगितलं असतं तर मी इथे ना तुला ट्रेनमध्ये घेऊन माय गेली गॉड. असती. पण माझं हे करणं राहिलेलं आहे. भले त्याला खूप वर्ष झाली आता, म्हणजे पण मी हे करणार. प्रेक्षक हो, मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला मानसी नाईक आईच्या मैत्रिणीच्या घरी तसेच मावशीच्या घरी राहिली होती. त्यानंतर जबरदस्त चित्रपटाच्या निमित्ताने काही दिवस प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांच्याही घरी राहणं झालं. या सगळ्यात आईच्या आजच्या जेवणाची आठवण आली का? जेवणाची व्यवस्था कशी केली, याबाबत मानसी नाईक नेमकं काय म्हणाली पहा. की आईच्या हातचं एवढे वर्ष आपण जेवतो हो. आणि त्याच्यानंतर अचानक जेव्हा करिअरसाठी आपण घर सोडून मुंबईला येतो तेव्हा ते दिवस वेगळे असतात आणि तेव्हा खरे आईच्या जेवणाची आठवण, आईच्या जेवणाची किंमत कळते असं म्हणायला हरकत नाहीये. कान पकडले मी. म्हणजे ते जे दिवस होते ते मला असं वाटतं खूप काही शिकवून जातात आणि मला असं वाटतं की त्याचाही एक गोडवा आहे. मला एवढं माहिती आहे की जेव्हा सुरुवातीला माझे काही दिवस होते हम्म. ते मी मॅकडॉनल्ड्स वरती सर्व्हाइव्ह केलंय. आणि Seriously. मग मी इतकी इमोशनल व्हायचे. मला एवढं वाईट वाटायचं की हे मी काय करतेय वगैरे, असं मला फार वाटलं. आणि मग मी बिलीव्ह यू मी, 2 मॅक चिकन बर्गर्स विथ चीज, 1 लार्ज फ्रेंच फ्राईज अँड 1 लार्ज कोक,
हे मी रोज खायचे, डेली. म्हणजे जसे जसे माझे मालिकेतले दिवस वाढले तसे तसे मी तिकडे मावशीकडे राहायला लागले, आत्याकडे. पण सुरुवातीला जेव्हा मला इंट्रोड्यूस केलं मालिकेत, तेव्हा दिवस कमी होते ऑब्व्हियसली, कारण ते हळूहळू तो ट्रॅक सुरू होत होता. तर 4 चे 8, 8 चे 16, 16 चे 27 दिवस होऊस तोपर्यंत मी रोज मॅकडॉनल्ड्सचं बर्गर खात होते. सो तू बर्गरवर दिवस काढले. लोक मुंबईत येऊन वडापाववर दिवस काढतात, मॅडमनी बर्गरवर काढले. आय एम नॉट लाईंग. म्हणजे दिस इज द फन फॅक्टर ऑफ मुंबई. म्हणजे मुंबईत काहीही होऊ शकतं. मुंबई काहीही करून घेऊ शकते तुमच्याकडून. आणि त्यामध्ये रोज रोज खाऊन असा कंटाळा आला की नाही? सो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा तू म्हणालीस ना की आईच्या हातचं खाण्याची आपल्याला सवय असते, तर मला 2 दिवस जरी सुट्टी असायची ना तर मी घरी पळायचे. अच्छा. आणि तेव्हा माझा प्रवास नीता बोलवूने होता. नीता आणि शिवनेरीने मी ये जा करायचे. आणि कारण तेव्हा सुरुवातीला म्हणजे सुरुवातच होती माझ्या आयुष्याची, माझ्या कर्माची, सगळ्याचीच. त्यामुळे सकाळी मला अजूनही आठवतंय की पुण्यातून आई बाबा दोघेही सकाळी मला 5च्या गाडीत बसवायचे. ओके. पुण्यातून परिहार चौकातून. आणि मग मी डिरेक्टली इथे आत्याकडे पोचायचे, बॅग टाकायचे, पटकन चहा प्यायचे, कारण इकडे आत्या मला फक्त म्हणजे चहाचंच फक्त होतं, कारण जेवणाचं मला त्यांच्यावरती थोडंसं भर नको हे करायला म्हणजे हवा होता, त्यांना त्रास नाही द्यायचा होता मला. सो ते करून मग मी 1 कप चहा पिऊन मी सेटवरती पोचायचे आणि नाश्ता वगैरे सगळं सेटवरती. अच्छा. तो सगळं तू म्हणजे, आणि सेटवरचं जेवण कसं म्हणजे असतं हे हे लोकांना ऑफकोर्स माहिती नाही आहे, कारण हे कधी बाहेरच आलं नाही आणि मी सांगितलं नाही. पण खरी खुरी मानसी अशी आहे आणि तिचा प्रवास असा सुरू झालाय, असा आहे. सो 2 दिवस सुट्टी असेल की घरी पळायचं. मग कितीचंही पॅकअप झालं तरीही म्हणजे मला अजूनही आठवत आहे की मग तेव्हा मी दादरवरून शिवनेरी पकडायचे, कारण शिवनेरी दादरवरून सुटायच्या. सो नीता, शिवनेरी ह्या सगळ्या. पण मला सांग, किती महिने तू तिकडे राहिलीस किंवा किती वर्ष राहिलीस त्यांच्या घरी? मी 1.25 वर्ष तिथे होते आणि 1.25 वर्ष माझा प्रवास असाच होता. त्याच्यानंतर मग मी माझी प्रगती होत गेली आणि मला जसं माझ्या कामाला बोलवलं तसं मी आणखीन मोठ्या घरात गेले. तेव्हा मग मी PG मध्ये म्हणजे मुलींबरोबर राहिले. मग आणखीन प्रगती झाली. मग एकटी रेंटवरती राहिले आणि मग शेवटी मी माझं स्वतःचं घरच घेतलं. दरम्यान मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक हिने अभिनयासोबतच दमदार नृत्यशैलीच्या जोरावर स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. तिने जबरदस्त, कुटुंब, मर्डर मिस्ट्री, सकाळत होऊ द्या अशा विविध चित्रपटांमध्ये निरनिराळ्या भूमिका साकारत आणि अनेक चित्रपटांमधील विविध गाण्यांवर तिरकत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकंदरीत चित्रपट, मालिका आणि म्युझिक व्हिडिओजमधून मानसी नाईकने मनोरंजन विश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मानसी नाईकने साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती, तिने नृत्य केलेलं तुमचं आवडतं गाणं कोणतं, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.